बघा, एका बागेमध्ये 60% नारळाची झाडं आहेत. नारळाच्या झाडाच्या 25% आंब्याची झाडं आहेत आणि आंब्याच्या झाडांच्या 20% सफरचंदाची झाडं आहेत. जर सफरचंदाची झाडं 1500 असतील तर बागेतील एकूण झाडं किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? बागेतील एकूण झाडं आम्ही उदाहरणार्थ यक्स समजायचे. आता गणित काय म्हणते? बागेमध्ये 60% नारळाची झाडं आहेत. बागेमध्ये आता नारळाची झाडांची संख्या इथं लिहा. नारळाची झाडं किती बाबा? नारळाची झाडं तर बागेमध्ये असलेल्या एकूण झाडाच्या 60% नारळाची झाडं आहेत. एकूण झाडं उदाहरणार्थ एक्स च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह. एकूण झाडाच्या 60% बागेमध्ये नारळाची झाडं आहेत. लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. यक्स गुणिला हे 60% व्यवहारी अपूर्णांकात मांडतात. 60/100 असे. आता यक्स गुणिला हे याला जर तुम्ही भाग दिला तर 0.60 असा जातो. म्हणजे 0.60 यक्स ही झाली नारळाच्या झाडांची संख्या. ओके, पुढे चला. गणित काय म्हणते? नारळाच्या झाडाच्या 25% आंब्याची झाडं आहेत. एक प्रश्न मनाशी, आंब्याची झाडं किती बाबा? आंब्याची झाडं किती? आंब्याची झाडं कशी आहेत तर नारळाच्या झाडाच्या 25% आहेत. नारळाची झाडं इथं मांडा. 0.60 एक्स याच्या 25% लक्षात घ्या. मग आता 0.60 एक्स 25%ची व्यवहारी अपूर्णांकात मांडणी करा. 25/100 अशी 0.60 एक्स आणि हा भाग कसा जातो लेकरांनो? 0.25. लक्ष द्या. आता हा तुम्ही इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, माफ करा. हा तुम्ही जेव्हा गुणाकार करता लेकरांनो तेव्हा 0.15 एक्स असा तो गुणाकार येतो. म्हणजे आंब्याची झाडं किती तर 0.15 एक्स. पुढं चला सर. आम्हाला गणित काय म्हणते? आंब्याच्या झाडाच्या 20% सफरचंदाची झाडं. मग आता सफरचंदाचे समीकरण स्वरूप झाडं किती बाबा? सफरचंदाची झाडं आंब्याच्या झाडाच्या 20%. म्हणजे आंब्याची झाडं किती तर ही 0.15 एक्स याच्या 20%. लक्ष द्या. 0.15 एक्स गुणिला 20%ची व्यवहारी अपूर्णांकात मांडणी याप्रमाणे 0.15 एक्स हा भाग कसा जातो तर 0.20 असा. आणि हा जेव्हा तुम्ही गुणाकार कराल तेव्हा प्राप्त होणारं उत्तर 0.03 त्याच्यासोबत एक्स. सफरचंदाच्या झाडांची समीकरण स्वरूप संख्या प्राप्त झाली 0.03 एक्स. आणि ही सफरचंदाची झाडं गणितामध्ये 1500 आहेत असं दर्शवले. मग आता 0.03 एक्स म्हणजेच हे 1500 सफरचंदाचे दर्शवलेले प्रश्नातले झाडं. मग याला सोडवा. आता एक्स एकटा करा. 1500कडे जाताना लेकरांनो 0.03 भागिला स्वरूपात दर्शवावे लागतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागिला असेल, गुणिला अधिक असेल, वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. आता दशांश चिन्ह घालवायचं छेदस्थानी असलेलं, म्हणून अंशस्थानी 0 घ्या किंवा दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळं तेवढी एकावर 0 असलेली संख्या जेव्हा तुम्ही अंशस्थानी गुणिला घ्याल तेव्हा छेदस्थानी असलेलं लेकरांनो दशांश चिन्ह गायब होते. म्हटल्यास दशांश अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. तर हा भाग द्यायचा सर. कसा जाईल रे भाग? तर हा भाग जातो सर 500
500 गुणिला 3 1500, म्हणजे 500 सोबत गुणिला 100. एक्स बरोबर काय हो सर, तर 5 1 5 आणि त्याच्यावर 4 शून्य. हे झाले तुमच्या प्रश्नाचे उत्तर. एक्स म्हणजे काय, बागेतील एकूण झाडं किती यासाठी गृहीत धरलेलं चलपद. बागेमध्ये असलेले एकूण झाडं 50,000 झाडं. हे ॲक्युरेट तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. लक्ष द्या. ओके. संकीर्ण प्रश्नसंच, शेकडेवारी अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.